श्रावण रविवार आणि सूर्यनारायण विशेष दिनांक 23 ऑगस्ट 2026. 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 23 ऑगस्ट 2026 या दिवसाचे मेष ते मीन या दिवसाचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत. श्रावण महिन्यातील रविवार हा सूर्यनारायण यांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. आता या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन प्रार्थना केल्यास मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता 23 ऑगस्ट 2026 या श्रावण रविवारच्या दिवशी प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी दिवसाचे स्वरूप कसे राहील, कोणत्या गोष्टीमध्ये प्रगती होऊ शकते आणि कोणत्या बाबतीत काळजी घ्यावी हे बघूया आजच्या राशी भविष्य या व्हिडिओमध्ये. आता आपण सुरुवात करूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशींच्या व्यक्तीसाठी हा रविवार उत्साहवर्धक आणि सकारात्मक वातावरण घेऊन येणारा ठरू शकतो. काही दिवसांपासून रखडलेले एखादे काम पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तींशी झालेली चर्चा भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. आता आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे योग्य राहील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. श्रावण रविवार असल्यामुळे सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन मनोभावे प्रार्थना करा. आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ वेळ आहे सकाळी 8 ते 9:30. आता बघूया पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी दिवस शांततापूर्ण आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. बराच काळ मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होऊ शकते. आता व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. आज मन शांत ठेवणे आणि नकारात्मक विचारापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ वेळ आहे सकाळी 9:15 ते 9:45. आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संवाद आणि नवीन संपर्कासाठी चांगला राहू शकतो. एखाद्या व्यक्तींशी झालेली थेट भेट भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे खर्चाचे नियोजन करूनच ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या प्रश्नात तुम्हाला मदत करावी लागू शकते. सूर्यनारायणाची उपासना करून दिवसाची सुरुवात केल्यास मन प्रसन्न राहण्यास मदत होईल. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10 ते 11:30. आता बघूया पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. कुटुंबातील व्यक्तीसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न होईल. एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा होऊन तो दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. तुम्ही घेतलेली मेहनत भविष्यात नक्की उपयोगी पडेल. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. मात्र इतरांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. आज सूर्यदेवाला अर्घ्य देताना कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 7:30 ते 9:00. आता आपण बघूया पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा श्रावण रविवार विशेष सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. सूर्यनारायणाशी संबंधित दिवस असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये
तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आता आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मात्र स्वतःचे मत इतरांवर लादण्याऐवजी सर्वांची म्हणणे ऐकून घेणे अधिक योग्य ठरेल. आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ वेळ आहे सकाळी 6:30 ते 8. आता आपण बघणार आहोत पुढची रास. पुढची रास आहे कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आज नियोजनाचा फायदा होईल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले पूर्वनियोजन उपयोगी ठरेल. कामामध्ये बारकाईने लक्ष दिल्यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. आता आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे, मात्र बचतीकडे अधिक लक्ष द्या. घरातील एखाद्या छोट्या विषयांमुळे चिंता निर्माण होऊ शकते, पण शांतपणे बोलल्यास प्रश्न सहज सुटेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे राहील. आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 9:30 ते 11. आता आपण बघणार आहोत पुढची रास. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नातेसंबंधाच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मनाला आनंद देणारी बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. आता नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातून चांगले परिणाम मिळतील. आता आर्थिक बाबतीत अचानक फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज सूर्यदेवतेची भक्ती करून मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करा. आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ वेळ आहे सकाळी 8:30 ते 10. आता आपण बघूया पुढची रास. आता पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनतीचा आणि त्यातून समाधान मिळवून देणारा ठरू शकतो. आता एखादे काम अपेक्षेपेक्षाही जास्त वेळ घेऊ शकते, पण शेवटी त्याचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. कोणालाही घाईने पैसे देऊ नका. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. मनातील ताण कमी करण्यासाठी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन शांतपणे प्रार्थना करा. आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ वेळ आहे सकाळी 7 ते 8:30. आता आपण बघू पुढची रास. आता पुढची रास आहे धनु रास. धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन आशा आणि उत्साह घेऊन येऊ शकतो. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने सकारात्मक हालचाल होऊ शकते. प्रवासाचा योग येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. आता नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळाल्यास ती आत्मविश्वासाने स्वीकारा. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत धार्मिक वातावरणात वेळ घालवण्याची मनाला समाधान मिळेल. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 8 ते 9:30. आता आपण बघणार आहोत पुढची रास मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संयमाची परीक्षा घेणारा असला तरी शेवटी समाधान देणारा ठरू शकतो. काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, त्यामुळे निराश न होता प्रयत्न सुरू ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठ व्यक्तींच्या सूचनांकडे लक्ष द्या. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे शुभ ठरेल. आजचा शुभ रंग आहे तपकिरी आणि शुभ वेळ आहे सकाळी 9 ते 10:30. आता आपण बघणार आहोत पुढची रास. आता पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस काही नवीन शिकण्याची संधी देणारा ठरू शकतो.
तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला भविष्यात उपयोगी ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. अचानक एखादा छोटा खर्च येऊ शकतो, पण तो व्यवस्थित सांभाळता येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जवळच्या व्यक्तींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधल्याने मन हलके होईल. आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ वेळ आहे सकाळी 10 ते 11:30. आता आपण बघणार आहोत पुढची रास. आता पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशींच्या व्यक्तीसाठी आजचा रविवार मन शांती आणि आध्यात्मिक समाधान देणारा ठरू शकतो. धार्मिक कार्यामध्ये मन रमण्याची शक्यता आहे. एखाद्या देवदर्शनाचा किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील, मात्र भावनेच्या